नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आता रेशनसाठी ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. काही रेशन धारकांचे जे काही रेशन आहे ते बंद होणार आहे. नक्की काय अपडेट आहे, नक्की तुम्हाला काय काम करायचं आहे, या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता रेशनसाठी आता ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. कारण बनावट ग्राहकांना बसणार चाप. कार्ड धारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आपली के-वाय-सी करावी लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल रेशनसाठी आता के-वाय-सी कशासाठी करायची? के-वाय-सी तुम्ही बँकेमध्ये ऐकली असेल, पी-एम किसानची के-वाय-सी ऐकली असेल, भरपूर ठिकाणी के-वाय-सी तुम्ही ऐकली असेल. आता रेशनसाठी सुद्धा आता के-वाय-सी आली आहे. हा नवीन कार्यक्रम आता काढण्यात आलेला आहे. आता ही के-वाय-सी का करायची या संदर्भात सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ते पहा, राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-के-वाय-सी करणे बंधनकारक केले. कारण त्यातून जे काही बनावट फेक रेशन कार्ड आहेत, तसेच मृत्यू झालेले लाभार्थी आहेत, यांची जी काही नावं आहेत ती कमी होतील आणि नवीन जे काही लाभार्थी आहेत त्यांना रेशन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे. त्यामुळे ही ई-के-वाय-सी करणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. ई-के-वाय-सी करताना कार्डधारकाच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार कार्डचा क्रमांक जोडावा लागणार आहे आणि दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई-के-वाय-सी युद्धपातळीवरती करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आलेले आहेत. मात्र धान्याचे वितरण करायचे का, ई-के-वाय-सी करायची असा प्रश्न दुकानदाराकडून विचारला जात आहे. आता लोकांनी ई-के-वाय-सी कशी करायची? तर तुमचा आधार कार्ड नंबर घेऊन फक्त तुमचं रेशन धान्य दुकान जिथे रेशन मिळतं त्या रेशन धान्य दुकानात जायचं आहे आणि तिथे तुमचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि अंगठा द्यायचा आहे किंवा डोळ्याचे ठसे वगैरे तुम्ही देऊन अंगठ्याचे ठसे किंवा डोळे स्कॅन करून जे काही के-वाय-सी आहे तुम्ही करू शकता. रेशन कार्ड दुकानदाराकडे जाऊन तुम्ही विचारा आणि आपली के-वाय-सी लगेच जे आहे ते करून घ्या. असे आदेश आता देण्यात आलेले आहेत. आता राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शक होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना ई-के-वाय-सी बंधनकारक केले आहे. त्यामुळे एका कार्डवरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदाराकडे जाऊन ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. लक्षात ठेवा, ई-के-वाय-सी कोणाला करायची? तर तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी नावं आहेत त्या सर्वांना ई-के-वाय-सी करावी लागेल. जे मृत्यू झाला असेल, ज्यांचं बनावट असेल, अशांचं रेशन जे आहे ते बंद होणार आहे. त्यांची नावं जे आहे ते काढून टाकण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता ई-के-वाय-सी कशा पद्धतीने होईल ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. दुकानदाराकडे गेल्यावरती नवीन 4G ई-पॉज मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-के-वाय-सी करता येणार आहे. मात्र एखाद्या ग्राहकाचे जर 10 वर्षापूर्वीचं आधार कार्ड असेल आणि आधार कार्ड अपडेट केलं नसेल, एखाद्या ग्राहकाचं आधार कार्ड हे 10 वर्षापूर्वी आहे आणि कधीच आधार कार्ड अपडेट केलं नाही, तर त्या कस्टमरला, त्या रेशनधारकाला आधार कार्ड अपडेट करावं लागेल आणि त्यानंतरच त्याची के-वाय-सी ही जी होणार आहे. तर अशा पद्धतीने ही नवीन अपडेट आहे. ही नवीन कार्यक्रम जो आहे तो आता राबवण्यात येणार आहे. तर तुम्हाला के-वाय-सी करायची असेल तर रेशन धान्य दुकानात जावा. याची ऑनलाईन प्रोसेस अजून आलेली नाही. ऑनलाईन जर प्रोसेस आली तर आपल्याला कळवण्यात येईल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.